All the time, God is good. God is good all the time. मित्र हो, पवित्र शास्त्र बायबलमध्ये जीवनाच्या पुस्तकाविषयी लिहिलेलं आहे आणि हे फार महत्त्वाचे देखील आहे. हे जीवनाचे पुस्तक नक्की काय आहे आणि हे फार महत्त्वाचे देखील का आहे? निर्गम चॅप्टर 32 वर्स 31, 32 आणि 33 पहा. मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, हाय हाय, ह्या लोकांनी घोर पातक केले आहे. यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनवले, तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. म्हणजे परमेश्वराने लिहिलेल्या जीवनाच्या पुस्तकातून परमेश्वर मोशेला म्हणाला, ज्या कोणी माझ्या विरुद्ध पातक म्हणजे पाप केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून म्हणजे जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकीन. परमेश्वर मोशेला म्हणाला, ज्या कोणी माझ्या विरुद्ध पाप केले आहे. परमेश्वराविरुद्ध पाप करणारा कोण आहे? परंतु भेकड म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वांसमोर स्वीकार न करणारे, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी म्हणजे जादूटोणा करणारे, मूर्तीपूजक म्हणजे अन्य देवांची पूजा करणारे व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. तसेच दानियल चॅप्टर 12 वर्स 1 पहा. त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा म्हणजे तुझ्या लोकांना सहाय्य करणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत म्हणजे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील म्हणजे वाचवले जातील. मत्तई चॅप्टर 24 वर्स 21 पहा. कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. म्हणजे ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत त्यांच्यासाठी कमी केले जातील. तसेच मार्क चॅप्टर 13 वर्स 20 पहा. आणि ते दिवस प्रभूंनी कमी केले नसते तर कोणाही माणसाचा निभाव लागला नसता, परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत. याचा अर्थ संकटे जगातील प्रत्येक मनुष्यावर येईल आणि जे निवडलेले आहेत त्यांच्या विश्वासाची परीक्षा होईल. मत्तई चॅप्टर 24 पहा. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्यांना देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. म्हणजे ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत त्यांना देखील फसवले जाईल. मित्र हो, ह्या वचनाकडे जरा लक्ष द्या. प्रकटीकरण चॅप्टर 13 त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी नमन करावे असे करते. ते मोठी चिन्हे करते. माणसासमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असे देखील करते. त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली, ह्यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत ते जीवे मारले जावेत असे तिने घडून आणावे. लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी आणि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे त्यांच्याशिवाय कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये
असे ते श्वापद करते. येथे अकलीचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 होय. मित्र हो, इथे ज्या श्वापदाविषयी लिहिलेलं आहे ते श्वापद नसून ती एक ख्रिस्त विरोधक सैतानी व्यक्ती आहे. कारण इथे लिहिलेलं आहे त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो. म्हणजे त्या सैतानी व्यक्तीचा शोध घ्यावा. ती सैतानी व्यक्ती माणसाच्या रूपाने येईल. प्रकटीकरण 17 वर्स 8 पहा. जे श्वापद तू पाहिले होते आणि नाही ते अथांग डोहातून वर येणार आहे व नाशप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना ते श्वापद होते नाही तरी हजर आहे असे पाहून आश्चर्य वाटेल. प्रकटीकरण चॅप्टर 13 वर्स 8 पहा. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोंकराजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. मित्र हो, इथे लिहिलेलं आहे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोंकराजवळील जीवनाच्या पुस्तकात. वधलेला कोंकरा कोण तर प्रभू येशू, म्हणजे प्रभू येशू जवळील जीवनाच्या पुस्तकात. आणि निर्गम चॅप्टर 32 वर्स 32 मध्ये लिहिलेलं आहे, मोशे परमेश्वराला म्हणाला, तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून म्हणजे जीवनाच्या पुस्तकातून मला काढून टाक. परमेश्वर मोशेला म्हणाला, ज्या कोणी माझ्या विरुद्ध पाप केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून म्हणजे जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकीन. याचा अर्थ मोशे कोणाबरोबर बोलत होता तर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर. आणि मोशेला आज्ञा व नियमशास्त्र देणारा कोण तर प्रभू येशू ख्रिस्त. प्रकाशित वाक्य चॅप्टर 20 वर्स 11 to 15 पहा. नंतर मोठे पांढरे राजासनवर त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश हे पळाले, त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या म्हणजे मरण पावलेल्या लहान थोरांना मी देवाच्या राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. या वचनाकडे जरा लक्ष द्या. तिच्यात म्हणजे नवीन यरुशलेम मध्ये कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही, तर कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. मित्र हो, परमेश्वराने आपले नाव त्याच्या जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकू नये म्हणून प्रार्थना करा. आमेन.